नेकी और पूछ पूछ असं झालेलं आहे. आज शॉपवरती आले क्लिनिंग झालं होतं आणि बसले होते. कोणाचे मेसेज कोणाचे कॉल आले म्हणून म्हटलं 5 मिनटं मोबाईल चेक करावा आणि मग कामाला लागावं. तर खालून एक भैया आला, त्याने आवाज दिला की आंबे आणलेत म्हणून. ॲक्च्युली तो UP-MP भैया आहे. तो फ्रूट्सची टोकरी घेऊन येतो, खूप सारे फ्रूट्स असतात त्याच्याकडे. आणि आता आंबे म्हटल्यानंतर त्याने पुढचा आवाज द्यायच्या अगोदर मी त्याला म्हटलं इकडे आणि मस्त त्याने आंबे आणलेले आहेत. तर नाही म्हणता म्हणता मी 1 डझनची पेटी घेतलेली आहे. म्हणजे हा बॉक्समध्ये 12 आंबे असतात बरं का. मस्त देवगड हापूस आहे असं म्हणतोय तो, आता खाल्ल्यावरच कळेल. मस्त ह्याचा बॉक्स ओपन केल्या असला भारी याचा सुगंध आलेला आहे ना, म्हणजे हा 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 आत्मा तृप्त असं जे म्हणतात ते. कदाचित सीझनचं हे पहिलं फळ, हा जो आंबा आहे फळांचा राजा, तो माझ्या हातात आहे. आणि मला आता त्याला पाहून घरी जाईपर्यंत काही चैन पडणार नाही. कारण कधी मी जाईन, कधी आंबा कापेन आणि कधी प्रसाद ठेवेन पहिला देवप्पाला. कारण हा सीझनचा पहिला आंबा आपल्याकडे आलेला आहे. आत्ताच मी घेतलेला आहे. तसं तर मार्केटमध्ये खूप दिवस झाले आंबे आले होते, पण खूप महाग सांगायचे. 1600 रुपये डझन, 1500 रुपये डझन. आणि आपण एवढे काही असे नाही आहोत की एवढे पैसे देऊन आंबे आपण खाऊ पण थोडेफार ॲडजस्टमेंट करू. आता हा आंबा तुम्ही पाहाल तर छान आहे. मीडियम साईजचं फळ आहे. हे पहा, मीडियम साईजचं फळ आहे. नाही म्हटलं तर 100 ग्रॅमचं असेल हे. 100 ग्रॅम, 120 ग्रॅम, 125 ग्रॅमचं एक फळ असेल, किंवा 90 ग्रॅमचं, 80 ग्रॅमचंही असेल. मला इतका अंदाज नाही. सो मी म्हटलं 100-125 ग्रॅमचं एक फळ असेल. तर सुंदर आहे, सगळे तयार आहेत. हा 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 छान वाटते. तर हे मी घेतलेले आहेत नाही म्हणता म्हणता. ॲक्च्युली माझी आज बोणीसुद्धा नाही आहे, तरी मी खरेदी केलेली आहे. कारण समोरून आंबे चालत आलेत की बाई ग मी येऊ का तुझ्या घरी म्हणत. तर मग मी नाही कशी म्हणणार ना, म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं की नेकी और पूछ पूछ. तर छान आंबे मिळालेले आहेत. त्यांनी 1000 रुपये डझन सांगितले होते, 800 रुपयाला दिलेले आहेत. शेवटी तेही डोक्यावरती घेऊन फिरतात. बिचाऱ्यांची मेहनत असते आणि त्यांची मेहनत त्यांना मिळावी. कारण जरी त्यांनी 100-200 रुपये त्याच्यात कमवले असतील तरी काही प्रॉब्लेम नाही. ते एवढ्या उन्हातानाच्या डोक्यावरून घेऊन फिरतात. कधी कुठे 100 जास्त मिळतील, कधी कुठे 100 कमी मिळतील. आणि बिचारे आपण हक्काने त्यांच्याकडे जर म्हटलं ना 100-200 कमी करा तर करतात. कारण कसं आहे, रेग्युलर घेणारे आपण असलो तर त्यांनाही वाटतं की बाबा इथे गेल्यानंतर माझी काहीतरी विक्री होईल आणि त्यांचा काहीतरी 4 पैशाचा प्रॉफिट होईल. त्यासाठी त्यांनाही छान वाटतं. मग असं कोणी आलं की मी घेत असते. ह्या खुर्चीची अशीच काहीतरी गंमत आहे, जी मी बसते त्याच्यावरती, त्याचीही काहीतरी अशीच गंमत आहे. तुम्हाला नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये कधीतरी सांगेन की